गेल्या काही काळापासून समाजातील लोकांकडून वाढत्या संतापामुळे काही चिंताजनक घटना घडल्याचे समोर आले आहे। संतापाच्या भरात संयम गमावल्यामुळे हत्याकांडासारख्या घटना देखील घडल्या। अशातच उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका तरुणीचा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये ती तरुणी पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे। मात्र हे धमकावणे तरुणीला आणि तिच्या वडिलांना महागात पडले आहे। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे। उत्तर प्रदेशातील हरदोहीमध्ये एक तरुणी सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखताना दिसत आहे। सीएनजी पंपावर कारमधून जाणाऱ्या एका कुटुंबात आणि सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला। वादादरम्यान तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखली आणि त्याला थेट धमकावले। या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये प्रवास करणाऱ्या तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे। बिलग्राम परिसरातील सांडी रोडवर हे पेट्रोल पंप आहे। रविवारी संध्याकाळी 6 वाजता एहसान खान हे त्यांची पत्नी हुस्न बानो आणि मुलगी सुरेश खान उर्फ अरिबा यांच्या सोबत पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आले होते। सीएनजी भरत असताना कर्मचारी रजनीश कुमार यांनी त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले, पण खान कुटुंबाने नकार दिला। रजनीश कुमारने गाडीत बसून गॅस भरणे धोकादायक असल्याचे सांगितले, तरीही त्यांनी ऐकले नाही। त्यामुळे कुमारने सीएनजी भरण्यास नकार दिला। एहसान यांच्या कुटुंबाला या गोष्टीचा प्रचंड राग आला। त्यांनी कुमारशी भांडण केले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। कुमारने विरोध केला, परंतु एहसान खानची मुलगी हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गाडीतून उतरली। तिने रिव्हॉल्व्हर कुमारच्या छातीवर रोखले। त्यानंतर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। तरुणीने इतक्या गोळ्या मारीन की घरचे ओळखू शकणार नाहीत असं धमकावल्याचा आरोप आहे। हा सगळा गोंधळ पाहून पेट्रोल पंपावरील इतरांना त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा प्रकार तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान रजनीश कुमार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एहसान खान, त्याची मुलगी आणि पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वडील आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे।